कोण आहे कोण हा दीड कोट्या कोण आहे कोण. आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतो, कित्येक वर्ष त्यांच्याशिवाय. पण 39 साल मी आणि शिवसेनेत काढली साल काढून काय उपयोग आहे. 10 वर्ष मला झाली तरी पण मला तो मूड होत नाही. तर काय त्याच्या आला चाललं गौरवाची बात आहे. तर उठत नाही आले तर कोण काय करणार. अजून समाधानी नाहीये, अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्री पद याच्यासाठी. कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये, त्याचा आग्रह काय, एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून जाणार. बढिया काल आलास आणि एकदम चला माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोस तू. कोण देणार. कानपडात म्हणून बाहेर काढायला पाहिजे. कोकणाचा कॅलिफोर्निया म्हणाल. तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय. बरं याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोलिया, अरे बोलिया क्या बोलिया. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. ते बसलो होतं नागोबाचं पिल्लू, मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, गोरा साहेब मोठा तगडा असा. ते बसले नागोबा IT मध्ये. असे त्याला त्याच्या पोहोचीच असतात की साला इंग्लिश करून टाकेन कधी. मला तर त्यांची ही झालेली असते. तो बोलायला लागला आणि हा नारायण ते काय घाट कळलं काय तुला. एक अक्षर नसेल कळलं त्याला. तो आपल्या याच्यामध्ये फास्ट बापाची याला मला एवढे पदच बसवलं. खरं आबरू माझी जात होती, मला त्याला घाम फुटला. काय म्हणेल तो कॉलेजवर, काय म्हणेल काय यार जवळ कोण बसवले हो तिथे. नगरला सभा झाली शिवसेनेची, बाजूलाच नारोबाची होती. नाऱ्या बेड उपटून उडी मारून तिकडे गेला. गेल्या 2 वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्याची तो मारतोय. हा काय चाटायची म्हणजे किती चाटायची. त्या जिभेला काय विश्रांती देणार की नाही. याच्या अगोदर नारोबा बोलून गेले. शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवर सांगितलं की असे चड्डीत चिरकलेत. आता कुठे काढायचे आणि बघायचे त्या आला चालेल किती चिरकला म्हणून. आणि शेवटी शरद पवारांनी बेंड फोडलं. 3-4 महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत. म्हटलं कशा करता हेलपाटे मारतोय. हा का मारतोय. आमची काही बोलली झाली. आणि 6 महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाले की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे. म्हटलं कशा करता जायचं. बाई असं म्हणून जायचं. कशी आहे दिसायला, कशी आहे, काय काय कसे काय सिलेक्शन आहे की नाही. तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो. मुख्यमंत्री पद पाहिजे. शिवसेना काय आता संपलेली आहे. आता काय मुख्यमंत्री पद मिळणार नाही. आलं तू म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. एक कोणी सांगितलं काय लिहून दिले काय. कोकण ह्याला काय आंदोलन दिलंय मालवण कंट्रोल वगैरे हे होते म्हणून नाऱ्या निवडून यायचा. सिंधुदुर्ग वासियांची एक इच्छा होती की साहेबांनी आमच्या समोर बोलावं. मी येतोच आहे ना तुमच्या मालवणात. जरा तो तवा तापू द्या निवडणुकीचा, म्हणजे मग भाजायला बरं पडतं. उपडा तिपडा करून मस्तपैकी भाजून निघाला पाहिजे. आणि भाजणारच. कुठे रे नार्या. काय तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही. काय चालू आहे हे बघा. मालमत्ता जाहीर करा. कोण म्हणताय हे अडलो म्हणताय. मालमत्ता जाहीर करा.
शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान. आणि हे बघ तुझी यादी नारिया, तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत, इतर बेनामी इस्टेटी किती आहेत त्याची पानवा.